शेतकरी बंधूंनो, हा आहे सप्टेंबर निम्मा आणि ऑक्टोबर पूर्ण येणार आहे। इथून तापीचं नक्षत्र चालू होतं, ज्याला आपण पेरडीचं ऊन म्हणतो, जे की ज्वारी वापायचं ऊन असते, इतकं कडक असतं की ते उन्हाळ्यासारखं असतं। जमीन पण त्याच पद्धतीने तापलेली असते आणि वातावरणात पण तेवढंच टेम्परेचर असतं, ऊन पण असतं। त्यामुळं या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे शेतकरी लागवड करणार आहेत त्यांनी जर शक्य असेल तर तास मारून मोकळं पाणी देऊन मगच केळीच्या रोपांची लागवड करणं गरजेचं आहे। जर तसं नाही केलं तर होतं काय की समजा आता हे रोप आहे, जसं ज्या पद्धतीनं आपल्याला हगवण जुलाब उलट्या होतात त्यावेळेस आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं, तसं ह्या तापीच्या नक्षत्रामध्ये रोपांमधलं पाणी कमी होऊ शकतं, कारण जमीन त्याच पद्धतीनं तापलेली असते आणि वातावरणात पण तेवढंच तापमान असतं। त्यामुळे ह्या रोपामधून डिहायड्रेशन होऊन रोप करपण्याचं प्रमाण, रोप तुटाळ होण्याचं प्रमाण, रोप